मी राजेंद्र ज्ञानेश्वर जगताप, फादर ऐकनल ITI वाशी नवी मुंबई येथे फिटरचा निदेशक आहे. आणि आज जो टॉपिक घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे पॉवर ट्रान्समिशन विथ द हेल्प ऑफ रोप. रोपच्या सहाय्याने पॉवर ट्रान्समिशन. आतापर्यंत आपण पाहिलं की दोन शाफ्ट जवळजवळ असतील, क्लोज असतील, तर आपण गिअरच्या सहाय्याने पॉवर ट्रान्समिशन करतो. दोन शाफ्ट किंवा पॉवर ट्रान्समिशन ही एका ठिकाणून 4, 5, 6 फुटावरती करायची असेल तर आपण बेल्ट वापरतो. दोन शाफ्ट जर का एका स्ट्रेट लाईन मध्ये असतील, स्ट्रेट लाईन मध्ये, तर आपण कपलिंगचा वापर करतो. किंवा राईट अँगल ड्राईव्ह द्यायचा असेल तर आपण बिव्हेल गिअर किंवा राईट अँगल बेल्ट ड्राईव्ह जो आहे तो देऊन सुद्धा आपण गतीचं वहन राईट अँगल मध्ये करतो. आणि वेगवेगळ्या अँगल मध्ये द्यायचं असेल तर मायटर गिअर जो आहे तो वापरला जातो. पण हो, जर का डिस्टन्स जास्त असेल तर अशा ठिकाणी काय वापरतात? जर का तेच डिस्टन्स 50, 60, 70 मीटर, 100 मीटर एवढं लांब असेल तर त्या ठिकाणी पण बेल्ट विशेष कामात येते. किंवा बेल्टने देणं योग्य नसतं, कारण बेल्ट त्या ठिकाणी असा ओपन होईल थोडंसं. मग अशा ठिकाणी वापरतात पॉवर ट्रान्समिशन विथ द रोप. रोपच्या सहाय्याने, रोप म्हणजे दोरी, त्या दोरीच्या सहाय्याने एक गतीचं वहन करतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग ह्या रोप वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेले आहेत. दिस रोप्स आर मेड इन डिफरंट मटेरियल. कॉटनच्या हे रोप असतात, हॅम्प, मॅनिला, सिंथेटिक आणि स्टील वायरच्या सुद्धा रोप इंडस्ट्रीमध्ये मिळतात. आता मगाशी मी म्हटलं की जवळजवळ 50, 60, 70 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आपलं लिफ्ट, हे बिल्डिंग मधली लिफ्ट जी असते ती अतिशय त्याचं उदाहरण, चांगलं उदाहरण आहे की अतिशय उंच असते, एकदम उंच, आणि शेवटच्या फ्लोअर पर्यंत लिफ्ट जावी म्हणून सुद्धा ह्या रोपचा उपयोग केला. आता याचा आपण यूज बघणार. यूज ऑफ रोप ड्राईव्ह. रोप आर यूज फॉर लॉंग डिस्टन्स अँड फॉर लॉंग अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन. रोप हे लॉंग डिस्टन्सच्या पॉवर ट्रान्समिशन साठी आणि लॉंग अमाऊंट, जास्त प्रमाणात जर का पॉवर ट्रान्समिशन पाहिजे असेल तर अशा ठिकाणी सुद्धा हे वापरले जातात. मग असं उपयोग कुठे होतो तर प्रामुख्याने टेक्सटाईल मध्ये. दीज आर यूज इन अ टेक्सटाईल इंडस्ट्रीज. ज्या ठिकाणी टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहे त्या ठिकाणी हे जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात. Rope drive can be used when there is misalignment between pulley with a limit of fluctuating temperature and humidity conditions. ज्या ठिकाणी थोडीशी पुलीची मिसअलाइनमेंट असेल आणि टेम्परेचर फ्लक्च्युएशन आणि ह्युमिडिटी कंडिशन असेल अशा ठिकाणी प्रामुख्याने हे रोप जे आहेत, दिस रोप आर यूज. आता आपल्या याचे ॲडव्हान्टेज पाहिजे. ॲडव्हान्टेज ऑफ रोप. They give smooth and steady service. तुम्ही बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये जाल तर ते एकदम स्मूथ, कुठे व्हायब्रेशन नाही, कुठे थरथरणार नाही, कुठे अडखडणार नाही, एवढं स्मूथ आणि स्टडी एकसारखी सर्व्हिस देतात. देन गिव्ह हाय मेकॅनिकल इफिशियन्सी. मेकॅनिकल इफिशियन्सी जी असते या रोपमध्ये ही अतिशय हाय असते. अजून एक महत्वाचं, लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर कॅन बी ट्रान्समिटेड. जास्त प्रमाणात जर का पॉवरची ट्रान्समिट करायची आवश्यकता असेल तरी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. देन नंबर ऑफ सेपरेट ड्राईव्ह कॅन बी गिवन. एक पुली आहे, त्या पुलीवरून दुसरी, तिसरी, चौथी किंवा एक ड्राईव्ह दिलेला आहे, ड्रिव्हन टू ड्राईव्ह, आणि मग त्या ड्रिव्हन ड्रायव्हर पुली असून ड्रिव्हन पुलीला दिले. त्या ड्रिव्हन पुलीला तुम्ही 3, 4, 5 वेगळे ड्राईव्ह देऊन तुम्ही गतीचं वहन इतर ठिकाणी करू शकता. हा एक याचा खूप मोठा फायदा आहे.
इट कॅन बी यूज फॉर लॉंग अँड शॉर्ट डिस्टन्स. याचा अजून एक फायदा म्हणजे हा जसा लॉंग डिस्टन्सला उपयोगी आहे तसा शॉर्ट डिस्टन्स लांब डिस्टन्ससाठी पण उपयोगी आहे आणि शॉर्ट डिस्टन्ससाठी उपयोगी आहे दोघे. याचं एक छोटं उदाहरण म्हणजे आपली शिलाई मशीनची जी वादी असते ती वादी ती पण म्हटलं होतं दॅट इज ऑल्सो वन ऑफ द लेदर रोप. लेदरचा रोप असतो तो सुद्धा त्या खालच्या मोठ्या व्हीलला लावतात आणि ते मशीनच्या शिलाई मशीनला अडकवलं की पायडल मारून वापरू शकतात. आता या रोपचे प्रामुख्याने दोन प्रकार. देर आर टू टाइप्स ऑफ रोप पर्टिक्युलरली. नंबर फर्स्ट इज नोन ॲज फायबर रोप. पहिला जो प्रकार आहे तो फायबर रोप आहे. These are made from fibrous material like hemp, manila and cotton. हे अतिशय फायबरस मटेरियल पासून बनवलेलं असतं आणि म्हणून याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे ती अतिशय पुअर असते. त्याच्यानंतर दिस रोप आर वेअर व्हेरी क्विकली. हे रोप जे आहेत ते लवकर वेअर किंवा खराब होतात. हे प्रामुख्याने कुठे वापरले जातात? इन हँड ऑपरेटेड हॉइस्टिंग मशिनरी. हाताने वापरायच्या हॉस्टिंग मशिनरी आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने हे रोप. आता आपण पुढचं बघणार आहोत वायर रोप. वायर रोपचं तो अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे कारण इंडस्ट्रीमध्ये जो आहे तो इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम वायर रोप वापरले असते. वायरला पिळतात आणि पिळून त्याला चांगल्या प्रकारे हार्डनिंग टेम्परिंग करतात आणि तो उकलणार नाही मोकळा होणार नाही ही सगळी दक्षता घेऊन हा वायर रोप बनवतात. त्याच्याविषयी बघू आपण. विथ दिस लार्ज अमाउंट ऑफ पॉवर इज ट्रान्समिट ओव्हर लॉंग डिस्टन्स अप टू 150 मीटर. 150 मीटर लांबीपर्यंत लार्ज अमाउंट ऑफ पॉवर जास्तीत जास्त प्रमाणात पॉवर ट्रान्समिट करायची क्षमता जी आहे ती ह्या वायर रोपमध्ये आहे. दीज आर यूज इन एलिव्हेटर्स. प्रामुख्याने लिफ्टमध्ये क्रेनमध्ये कन्व्हेअर. तुम्ही एअरपोर्टला वगैरे गेला तर कन्व्हेअर असतं त्याच्यावर बॅग ठेवली किंवा रेल्वे स्टेशनवर कन्व्हेअर असतं बॅग ठेवली की बॅग आपोआप ती कॅरी करून लांब जाते आणि तिकडनं आपल्या बॅग म्हणजे आपल्या उचलायची आवश्यकता पडत नाही. तर त्यामध्ये सुद्धा कन्व्हेअरमध्ये सुद्धा हे अशा असंख्य ठिकाणी ते असतात. दे आर मेड फ्रॉम कोल्ड ड्रॉन वायर. हिस्सा वायरपासून तयार केलेली असते. अँड इन्क्रीज द स्ट्रेंथ आणि त्याची ताकद वायरने बनवली असून त्याची ताकद वाढवली असते. काही ठिकाणी मात्र ब्रास कॉपर ॲल्युमिनियम अशा मटेरियलपासून सुद्धा वायर बनवतात. आता आपण याच्याविषयी काही ड्रॉइंग बघून हे पॉवर ट्रान्समिशन कसं होतात ते बघणार. आता आपण ड्रॉइंग नुसार रोप ड्राईव्ह बघणार आहोत आणि हे रोप ड्राईव्ह जे आहे ते असे पहिला जो आहे एका बाजूने लोड लाईन आहे वरच्या बाजूने आणि समोरच्या बाजूने तुम्ही बघताय ही फॉल लाईन आहे आणि रोटेशन जे आहे ते हे रोटेशन. हा जो ड्रम याला ड्रम असं म्हणतात. इकडे मागे मोटर लावलेली आहे आणि ही मोटर फिरते क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज फिरली की हा ड्रम फिरतो आणि हा इकडनं गुंडाळला जातो आणि ते क्लॉकवाईज फिरले की हा मोकळा होतो. अशीच अरेंजमेंट जी आहे ती लिफ्टमध्ये असते. फक्त लिफ्टमध्ये हा जो रोलर असतो याला ह्या रोपच्या साईजचे हाफ राऊंड ग्रुप आणले असतात आणि मग हा रोप जो आहे त्या खाच्यामध्ये किंवा त्या गाळ्यामध्ये सहजतेने बसत असतो. आता हे आहे ॲडव्हान्टेज ऑफ रोप ड्राईव्ह. या सगळ्यात पहिला आहे सिग्निफिकंट पॉवर ट्रान्समिशन. पुढचा आहे इट कॅन बी यूज फॉर लार्ज और लॉंग डिस्टन्स. लांब अंतरासाठी जर असेल खूप लांब 100-200-200 मीटर तर हे वापरलं जातात. रोप आर स्ट्रॉंग अँड फ्लेक्झिबल. हे रोप जे आहेत अतिशय स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल आहे. प्रोव्हाइड स्मूथ अँड क्वाईट ऑपरेशन. अतिशय स्मूथ चालतात आणि शांतपणे व्यवस्थित नीटली चालतात. इट कॅन रन एनी डायरेक्शन. हा एक खूप मोठा फायदा आहे की ते अँटी क्लॉकवाईज पण फिरतात आणि क्लॉकवाईज पण फिरतात म्हणून हा सुद्धा रोपचा एक ॲडव्हान्टेज आहे. देन लो कॉस्ट अँड इकॉनॉमी. कॉस्ट कमी आहे
आणि अलाइनमेंट ऑफ द शाफ्ट दाखल करणे. एकदम प्रिसिजन अलाइनमेंट शाफ्टची आवश्यकता नाही की एकदम परफेक्ट पाहिजे. आता या ठिकाणी रोपचे दोन प्रकार आहेत. द रोप ड्राईव्ह यूज द फॉलोइंग टू टाइप्स ऑफ रोप. पहिला आहे फायबर रोप्स आणि दुसरा आहे फायबर रोप जे आहे ते तुम्हाला दिसतात सुतळी वितळी सारख्या किंवा कॉटन सारख्या वस्तू किंवा फॅमिला ज्याला म्हणतात त्याला त्याच्यानुसार मांडणीला ज्याला म्हणतात त्याच्यानुसार बनवले. तर वायर रोप जे आहेत ते स्टील वायर पासून बनवले जातात. हे या साईडला जे आहेत ते हे वायर रोप आहेत आणि इकडे फायबर रोप आहे. पुढचं आहे फायबर रोप. The rope for transmitting power are usually made of fibrous material such as hemp, manila and cotton. Fibrous metal पासून हे बनवलेले असतात. दिसतायत त्याच्याने चिरगळे सगळे. Since the hemp and manila fibers are rough, therefore the ropes made from these fibers are not very flexible. हे जास्त flexible नसतात and possess poor mechanical property आणि याच्यात mechanical property ही अतिशय कमी प्रमाणात असते. When the hemp and manila ropes are bent over the sleeve, there is some sliding of fiber causing the rope to wear the chip internally. आतमध्ये internally ते तुटू शकते. In order to minimize the defect, the rope fiber are lubricant with a tar, tall or graphite वगैरे टाकून त्याला lubricate करतात. The fiber ropes are suitable only for hand operating hosting machinery. Hand operating hosting machine आहे त्याच्यात वापरतात आणि tie ropes for lifting tackles, hooks etc. अशा ठिकाणी हे फायबर रोप वापरतात. आता याचे advantage of fiber rope. Number one, they give smooth, steady and quiet service. शांत, चांगलं आणि स्मूथ ऑपरेशन ते देतात. दे आर लिटल अफेक्टेड बाय आउटडोर कंडिशन. बाहेरच्या कंडिशन त्याचे इफेक्ट अवलंबून असतो. द शाफ्ट मे बी आउट ऑफ स्ट्रिक्ट अलाइनमेंट. शाफ्ट जे आहे स्ट्रिक्ट अलाइनमेंट. द पॉवर मे बी टेकन ऑफ इन एनी डायरेक्शन. पॉवर जी आहे कुठल्याही डायरेक्शन तुम्ही फिरवू शकता. दे गिव्ह हाय मेकॅनिकल एफिशियन्सी आणि मेकॅनिकल एफिशियन्सी आहे ते अतिशय हाय हे देतात. हा आहे वायर रोप ड्राईव्ह. दोन रोप ड्राईव्ह आहे. पहिला आहे फायबर आणि दुसरा आहे वायर. तर यात ही स्टीलची तार आहे आणि ती पिरगळलेली एक मध्ये हा छोटासा कोर आहे त्यामध्ये कोर आणि ह्या कोर भोवती ती तार पिरगळून ती तारच नाही तर इतर तारा पण ही सिंगल तार जरी हल्ली त्या पण पिरगळलेल्या आहेत आणि एकमेकाला पिरगळून फिरवून आणि ह्या मेन कोर भोवती ती फिरवून टाईट आवळून धरलेली आहे. अशी ही वायर रोप ड्राईव्ह आहे. थँक्यू.